संजय मोरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी योगेश जाधव यांचा सन्मान करायचा आहे. योगेश जाधव या आपण. योगेश जाधव यांना विनंती असेल लवकर या, वेळ कमी आहे. योगेश जाधव आणि संजयजी मोरे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मान करायचे. मायाची झालर शाल आणि सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा सन्मान करायचा आहे. योगेश जाधव यांचा सन्मान होतोय. मायाची झालर शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि मान सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान केला जातोय. तसेच ज्यांच्या माध्यमातून आपण पाहतोय इथे मात्र पारितोषिक दिलं जाते. संतोष सकपाळ यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. ओके चला. चला प्लीज योगेश जाधव आपण लगेचच गाडी काढा. गोविंद जाधव उशीर झालाय. आपण पाहतोय इथे चांगल्या पद्धतीचं क्रिकेट. चला ऐकूया सुमधुर संगीत डीजे. तिचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. याची दे याची डोळा सुख सोहळा पाहण्यासारखा आपण पाहतो. चला स्टार्ट करा. वेळ झाली आहे 4:36. चला अवधूत भोसले विनंती असेल दोन्ही संघांना कोळगर आणि हा सामना मात्र दोन झुंजार खेळाडूंमधला आपल्याला पाहायला मिळेल. आपण पाहतोय इथे मात्र खऱ्या अर्थानं चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि त्याच माध्यमातून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी एक सन्मान होतो. नितीन सुर्वे या आपण व्यासपीठावरती कासगावचे सुपुत्र आमचे मित्र त्यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. मायाची जालर शाल देऊन त्यांचा सन्मान होतो. डिक्लेअर झोनमध्ये एकदा जाते. क्वार्टर फायनल क्रमांक 3 सुरू आहे. आमचे मित्र नितीनजी सुर्वे बऱ्याच कालावधीनंतर इथे भेट होते. क्रिकेटमुळं ही नाती जोडली गेलेत. क्रिकेटचं हे मैदान खऱ्या अर्थानं नातीगोती देखील जपत आहे. यावेळेस अक्रॉस दी बॅट अपील होती. स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे अक्षय. यावेळेस मला वाटतं सलामीमध्ये बदल पाहायला मिळतोय. शिवाजीला बॅकफुटवरती धाडलंय. ही रणनीती असावी मुनावळेची, कारण 22 गावातील हे दोन दिग्गज संघ आहेत. कोळगरमध्ये देखील कुवत आहे मुनावळेला पराभूत करण्याची आणि मुनावळेला देखील या ठिकाणी आपण जरा पाहिलं तर कुवत आहे कोळगरला हरवण्याची. एक सिंगल धाव इथे मात्र घेतली जाते. दुसऱ्या धाब्यासाठी ही चित्याच्या चपळाईनं दोन धाब्यांनी धावफलक सरसवला आणि धावसंख्या लागते धावफलकावरती जर आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं 3 या अंकावरती चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. संपल्या मागते आणि धाव फलकावरती धावा आल्या त्या मात्र 3 धावा. आक्रमण केलंय. संधी आहे. कॉलिंग आहे आणि फलंदाज येईल अक्षय माघारी. डीजे
येथील त्या मात्र धावफलकावरती षटकरांशी आपण पाहतोय 9 धाबा. अवधूत भोसले एका बाजूला सुरेश शिंदे. आक्रमण केलंय मिडॉपवरून डीप लॉंग ऑफला. पॅडिया आहे चित्याच्या चपळाईने रोखलं जाईल. एक सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धाब्याने धाबा आल्या त्या मात्र 10 धाबा. याच्यामध्ये जो जिंकेल ना तो प्रथम किंवा द्वितीयसाठी असेल हे भाकीत आहे. याच्यामध्ये जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये जाईल आणि तिथे फर्स्ट किंवा सेकंडसाठी दाखल होईल. कुवत आहे त्याचा अंदाज सांगतोय. क्रिकेट कधीही फसवू शकतं. दैवड संघाने अक्षरशः पाणी पाजलं होतं. हे क्रिकेट आहे. शेवटच्या टप्प्यामध्ये थोडंसं नशिबाची साथ लाभली नाही. मुनावळे आणि आपण जर पाहिलं तर कोळगर. धावपालकावरती धाबा आल्या त्या मात्र पहिल्या षटकाच्या अंती 10 धाबा. चला वेळ दवडू नका. आपण पाहतोय धाबा आत्तापर्यंत वेळ झालाय 4 वाजून 41 मिनिटं झाल्यात. कोळगर संघ आपण आयोजक आहात. धाबा झाल्या त्या मात्र 10 धाबा आपण पाहतोय. इथे अपील केली होती मात्र अवधूत भोसले आहे तिथे मात्र आपण पाहतोय लेग बायचा इशारा येईल आणि डिक्लेअर एक धाव येते. एका धाब्याने धावफलक सरसावला 11 या अंकावरती. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळते. याची डोळा सुखसोळा पाहण्यासारखा अशा पद्धतीचं नीटनेटकं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. यावेळेस आपण पाहतोय गॅप शोधतोय की चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेकच्या माध्यमातून आणि तिथे मात्र आपण पाहतोय धाव घेतली जाईल. सिंगल धाब्याने धावफलक सरसावलं 12 या अंकावरती. हा सामना खऱ्या अर्थानं मेगा फायनलपेक्षा कमी नाही आहे. एका बाजूला आपण पाहतोय मुनावळे एका बाजूला कोळगर. 22 गावातील 2 दमदार धडाकेदार संघ मैदानामध्ये भिडत आहेत. ही लढत महत्त्वपूर्ण ठरेल. इथे प्रयत्न आहे क्षेत्ररक्षण चांगलं. सिंगल धाव रोटेट केले आणि तिथे एक धाव घेतली जाईल. 3 चौकारांसाठी संतोष सकपाळ यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राईज. धाबा आल्या त्या मात्र धावपालकावरती आता आपण पाहतोय 13 धाबा 13 रन्स. 45चा आकडा गेला की सामन्यामध्ये बिग फाईट होईल आणि अटीतटीची लढत होईल. इथे यावेळेस आपण पाहतोय स्क्वेअर रिझनला खेळला एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे सुरू आहे. 2 धाबा अंकित केल्या ते 2 धाब्याने धावफलक सरसावलं 15 या अंकावरती. अवधूत भोसले आतापर्यंत आपण पाहतोय स्टेबल आहे. 1.4 चेंडूचा खेळ संपन्न झाला आहे. हा सामना इतक्या सहजासहजी जिंकता येणार नाही आहे. 2 संघ मैदानामध्ये आहेत. दिग्गज संघ आपण पाहतोय आणि कमजोरी माहीत आहे आणि तिथे नशीब कुठे असेल कोळगर की मुनावळे. इथे यावेळेस आपण पाहतोय जाईल मिडा पडून डीप लॉंग ऑफवरती. सचिन शिंदे असतील चेंडूपर्यंत एकच धाव घेतली जाईल. इथे प्लॅन स्ट्रॅटेजी थोडी चेंज झाली. अवधूत भोसलेने कॉलिंग केलं स्ट्रायकर एंडवरती. आपण जर पाहिलं तर फलंदाज सुनीलला आणि तिथे मात्र हे षटक फक्त एक चेंडू बॅलन्स आहे. मला वाटतं फक्त लीड करायला सांगितलं की काय काहीतरी कानमंत्र झाला आहे. त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. इथे आक्रमण केलं आहे चेंडूपर्यंत पोहोचेल आणि इथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील संपन्न होईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 2 धाबेनी धावफलक सरसावलाय. आपण पाहतोय 18 या अंकावरती. पहिल्या षटकामध्ये 10 या षटकामध्ये 8 सुपर बॉलिंग सुनीलच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कौतुक केलं जाईल सुनीलचं. ज्या पद्धतीनं इथे आपण जर पाहिलं तर खेळ सादर केला जातोय सुनीलच्या माध्यमातून कौतुक करावं लागेल. दोन्ही बाजू सांगितल्या जातील. आता मात्र निवृत्ती शिंदे एकाच पटलावरती एकाच लेवलला एकाच माध्यमातून क्रिकेटची कारकीर्द सुरुवात केली. क्रिकेटचा काळ गाजवला. एकानं मुनावळेकडनं एकानं कोळगरकडनं अर्थात अवधूत भोसले आणि सुनील भोसले आणि दुसऱ्या बाजूला निवृत्ती शिंदे. समतोल समन्वय आणि एका लेवलमधले 3 खेळाडू मैदानामध्ये. 2 फलंदाजी एंडला आणि 1 गोलंदाजी एंडवरती निवृत्ती शिंदे तुम्हाला पाहायला मिळतोय. 3ही टॉप लेवलचे खेळाडू आणि 3ही शांत आणि संयमी. फक्त त्यांची बॅट बोलते त्यांचा चेंडू बोलतो आणि स्मित हास्य हे कायम असतं. लगातार 3 चौकार. संतोष सकपाळ 500 रुपये.
आक्रमण केलंय, गॅप आहे, चेंडू जाय, लँड केला, ट्रॅव्हल झाला, सुटला गोळीसारखा. 4. तीन चौकार आणि 500 रुपये घेऊन जा. संतोष सकपाळ यांच्या माध्यमातून आपण पाहिजे धावा आले त्या मात्र 22 धावा 22 रन्स आपण पाहतोय. धावा फलकावरती लगावले जातील. निवृत्तीचं हे षटक आणि पहिल्या चेंडूवरती आक्रमण केलंय. आता इथून सुरुवात होते. फुलटॉस चेंडू त्याच अँगलनी तिथेच आणि प्रेक्षक बनतील फक्त दोन्ही क्षेत्ररक्षक आणि चेंडू जातोय 4 धाब्यांसाठी चौकार. संगणक आणि पिसाणी संघाचा संगणक आपण व्यासपीठावरती यायचंय. लुमणे कोल संघाचा संगणक आणि पिसाणी संघाचा संगणक आपण समालोचन कक्षाच्या बाजूला यायचंय. विनंती असेल. क्वार्टर फायनल 3 सुरू आहे. उशीर झालाय आणि त्याच माध्यमातून 4:47 झालेत. आक्रमण केलंय इथे मात्र आपण पाहतोय. स्वागत केलंय मॅन फ्रॉम मुनावळे अवधूत भोसले. चेंडूवरती येतील 6 धावा. षटकार डीजे. तो खेळणारा खेळाडू नाहीये. तो संघासाठी खेळतोय. तो खेळतोय आपल्या गावासाठी आणि धाबा आल्या त्या मात्र धावफलकावरती 32 धावा. मी पहिलंच म्हटलं 22 गाव म्हटलं की कुळगर आणि मुनावळे ही लढत तर घासाघाशीची. हा संघर्ष म्हणजे 2 जावा एका घरात राहण्याचा वाद. हा संघर्षमध्ये एका मॅळ्यामध्ये 2 तलवार. हा संघर्षमध्ये 2 कोंबड्यांमधील झुंज. अशी लढत मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. एका बाजूला कुळगर आणि एका बाजूला मुनावळे. धावा झाल्या त्या मात्र 32. लगातार 3 चौकार. संतोष सकपाळ 500 रुपये. पण जर पाहिलं तर धाबा आल्या त्या मात्र 32 धाबा. चला जास्त वेळ दौडू नका. लुमणे खोल संघाचा संगणक आणि पिसाणी संघाचा संगणक आपण यायचे. इनिंग ब्रेकमध्ये एक निर्णय होणार आहे. विनंती असेल लुमणे खोल संघाचा संगणक आणि पिसाणी संघाचा संगणक रिपोर्टिंग करा व्यासपीठावरती डाव्या बाजूला. इथे आक्रमण केलं. ही संधी होती मात्र डगमगला आणि तिथे पाहायचं एक सिंगल धाब आणि पाहायचे किती धाबा आहेत. सुरेश शिंदे नाही. इथे 2 धाबा अंकित केल्या जाते. 2 धाब्याने धावफलक सरसावलं जाते. धावसंख्या आहे 34 या अंकावरती. आणि तिथे जर आपण पाहिलं तर 2 धाबा ॲड केल्या जातील. इथे संधी आहे. फ्लाईट होती. चेंडूला उंची दिली आहे. तिघे कॉलिंग नाही आहे. मिस्टेक होते. मी पहिलंच म्हटलं कॉलिंग नव्हती. ही कॅच महत्वाची होती. धाबा आल्या त्या मात्र 2 धाबा ॲड केल्या जातील 36 या अंकावरती. 36 धावा. बघा चेंडूपर्यंत पोहोचला होता सचिन. तिकडून सुरेश आला होता. तो लॉंग होता आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर गडबड झाली. सचिन रफ्तारीनं पुढे गेला. हा वेग कधी कधी सचिनला माग ठरतो. चेंडूपर्यंत पोहोचला होता परंतु चेंडूच्या खूपच दूर आणि धाबा आल्या त्या मात्र 36 धावा. आता मात्र मिळालेलं जीवनदान आणि इथे तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. या चेंडूमध्ये येतील 6 धावा. षटकार षटकार षटकार. जबरदस्त क्रिकेट.
मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे संघर्ष. यावेळेस सुनील भोसलेचा हा कॅच असेल, कॅच घेतला जाईल आणि तिथे जर आपण पाहिलं तर सुनील भोसले येईल बॅक टू पॅवेलियन. तिथे उभं राहा, थोड्या वेळाने लगेचच इनिंग ब्रेकमध्ये चीट सोडवल्या जातील. लुमणे खोल एका बाजूला पिसानी, एका बाजूला विजेता संघ. 3 चीट्स होतील. आयोजक संघ मैदानात खेळतोय तो जसा बाहेर येईल लगेच त्यांची परमिशन घेतली जाईल आणि लगेच डिसाईड केलं जाईल. पिसानी संघ, लुमणेकोल संघ आणि विजेता संघ असे आम्ही चीट रेडी केलेत. फक्त त्यांचं वेट करतोय मी आयोजकांचा. 3.1 चेंडूचा खेळ झाला आहे. धाबा झाले त्या मात्र आपण पाहतोय 40 धाबा, 42 धाबा. आक्रमण केलंय सुनील भोसले, निराश होऊन आलाय. मात्र अवधूत भोसले हा अप्रतिम दर्जाचा खेळ सादर करतोय. लुमणे खोल संघ आपण पाहिला, त्यानंतर पिसाणी संघ आपण पाहिला. इथे यावेळेस आपण जर पाहिलं तर चांगल्या पद्धतीचं क्रिकेट पाहायला मिळतं. संघर्ष सुरू आहे. अभिषेकचं हे षटक, याच अभिषेकला आपण जर पाहिलं तर अवधूत भोसलेनं रडारवरती घेतलं होतं AQ स्पर्धेमध्ये. मागच्या रविवारी इथे स्पर्धा झाली होती आणि मुनावळे संघाला प्रथम क्रमांकाचा मान पटकावला होता. आणि तिथे त्याच अभिजितनं विकेट घेतली सुनील भोसलेची. यापेक्षा वेगळं काय हवे अभिषेकला? काय क्रिकेट आहे! मी म्हटलं होतं मागच्या टुर्नामेंटमध्ये याच अभिषेकनं रन संख्या दिली होती, अवधूतनं त्यावर आक्रमण केलं होतं. थँक्यू डीजे. अभिषेकनं यावेळेस काय केलंय? सुनील भोसले एक अनुभव असलेला खेळाडू, त्याला धाडलं, डॉट घेतला, अवधूतला धाडलं. यापेक्षा गोलंदाजाला काहीच अपेक्षा नाही आहे. कारण भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकरची विकेट घेण्यासाठी दिग्गज गोलंदाज तडफडायचे. शेनवान म्हणायचं की शारजा झाल्यानंतर मला स्वप्नच पडू लागली, सचिन नावाचं वादळ माझ्या मनामध्येच बसलं. तसं अभिषेक आपण पाहतोय मैदानामध्ये आणि अभिषेकच्या माध्यमातून 2 विकेट घेतलेत. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. लगातार 3 चौकार आणि 500 रुपयांचं कॅश प्राईज. आज खऱ्या अर्थानं खरी रंगत असणार आहे. काय रंगत आहे इनिंग ब्रेकमध्ये तुम्हाला मी सांगेन. इथे प्रयत्न होता, सिंगल धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नकार दिला. एक सिंगल धाव घेते, धावा आले त्या मात्र 43 धावा. दडपण दोन्ही संघांवरती आहे. मी म्हटलं होतं कोळगर आणि हा मुनावळे एका भागातील 2 संघ. सुपर स्पेल हाताळला आहे अभिषेकनं. 4 चेंडू डिलिव्हरी केलेत. अंतिम टप्प्यातील षटक, 2 विकेट महत्त्वपूर्ण आणि सिंगल. फसला सुनील, ग्राउंड घ्यायचं होतं, थोडासा प्लिक केला. अवधूत फसला, हिट करायचा होता, मात्र तिथे फिट झाला क्षेत्ररक्षकाकडे आणि अभिषेक मात्र ग्रेट ठरला. एक्सिलेंट बॉलिंग व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडं. काय गोलंदाजी हाताळली जाते. 4 तऱ्हेचे 4 चेंडू डिलिव्हरी केलेत. 5 चेंडू झालेत, मात्र 2 चेंडू थोडेसे सेम होते आणि 4 चेंडू भिन्न आपण पाहिले. 1 चेंडू भिन्न पाहिला, 4 चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक्सिलेंट बॉलिंग, काय ओव्हर इथे हाताळली आहे आणि टॅलेंट असेल, गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. 2 दिग्गज फलंदाजांना ज्याने अवधूत भोसले आणि आपण जर पाहिलं तर सुनीलला बाद केलं. 1च धाव दिले, 2 विकेट घेतले आहे. धावा झाले त्या 43 आणि 44 धाब्यांचं लक्ष आहे. निवृत्ती शिंदे आपण क्विक लवकर बाहेर या, एक डिसिजन घ्यायचं आहे. निवृत्ती शिंदे यांना विनंती असेल आपण या लवकर. 2 चीट्स आहेत, पिसाणी, एक लुमणेकोल आणि एक विजेता संघ. आणि त्याच्यामध्ये मी चीट सोडवेन, एक उचलली जाईल तिला बाय मिळेल. जर आपला होकार आला तर आम्ही त्या पद्धतीने लगेच चालू करू. निवृत्ती शिंदे. अभिषेकसाठी गणेश शिंदे यांच्याकडून 200 रुपयांचं कॅश प्राईज आले. निवृत्ती शिंदे 3 चीट्स बनवलेत, उडवू का? पिसाणी, लुमणेकोल आणि विजेता संघ. या लुमणेकोल संघाचा संघनायक आणि पिसाणी संघाचा संघनायक 3 चीट्स आहेत. याच्यामध्ये 1 चीट्स उचलली जाईल. या बर्वे सर, या चीट उचला आपल्या शुभ असते. या शशांक बर्वे सरांना विनंती करतो, ज्याने 3 दिवस आपण पाहतोय पंचांची भूमिका पार पाडली आहे, त्यांना आज मान्यवर म्हणून आपण घेऊया. या लकी ड्रॉसाठी 1 चीट उचलायची आहे आणि तिला खऱ्या अर्थानं बाय मिळेल आणि दोघांमध्ये लढत होईल. पाहूया शशांक बर्वे सरांच्या शुभ असते. शेळके या आपण तिथून टेलिकास्ट करायचं आहे. चीट सोडवल्या जात आहेत. पूर्वेश शेळके असतील आमच्यासोबत आणि शशांक बर्वे सरांना हा मान दिला जातो आहे. एका बाजूला लुमणेकोल, पिसाणी, विजेता संघ. 1 चीट उचलायची, तिला बाय मिळेल आणि आपणच आपल्या वाणीनं अनाऊन्स केलं तर बरं होईल.
लुमणेखोल. लुमणेखोल संघाला बाय मिळाली आहे आणि याच्यामध्ये तो जिंकेल तो आणि पिसाणी याच्यामध्ये लढत होईल. धाबा झाले ते मात्र 43-44 करायचे. चला कोळगर संघ विनंती आपण लवकर मैदानात जा. सुरेश शिंदे आणि सचिन शिंदे मागचा सामना आपण पाहिला त्या सामन्यामध्ये नशिबानं साथ दिली आणि मेहनत केली पॅडीनं. आता तुम्हाला मेहनत तर करावीच लागेल. नशिबावरती जास्त डिपेंड राहता येणार नाही. प्रतिस्पर्धी संघ देखील तोच आहे. मुनावळे संघ त्याच ताकदीचा. आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय इथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत शिंदे आमच्यासोबत आहेत. प्रत्येक गोष्टीची माहिती देतात आम्हाला. कोणता खेळाडू कोणत्या अँगलचा आहे, कसा खेळतो, कशा पद्धतीने खेळला पाहिजे, पूर्ण माहिती देतात. पूर्व क्रिकेटर आहेत कोळगर संघाचे. त्यांच्या माध्यमातून इन्फॉर्मेशन दिली जाते खऱ्या अर्थानं की कशा पद्धतीनं खेळलं पाहिजे होतं. नवीन खेळाडूंना उदयोन्मुख खेळाडूंना संधी दिली आणि स्वतः मात्र व्यासपीठावरती येऊन बसलेत. हे वाघाचं काळीज देखील लागतं. चला सुरू करा. यानंतर पहिला सेमीफायनल होईल. पिसाणी आणि विजेता संघ लुमणेखोलनं लीड केलं आहे, जाऊन ठेपला आहे. प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाचा मानकरी तर फिक्स आहे. इथे संघर्ष असेल. कॅच होईल. काय घडलाय, सचिन फ्लॉप ठरलाय. ही लढत आहे संघर्षाची, ही लढत आहे पुढे सरकण्याची. इथे काय घडलं, पहिला चेंडू आपण पाहतोय. बाद झालाय सचिन शिंदे. होऊ द्या दणका DJ कमलेश. कपल ठरलाय बघा. 2Gचं नेटवर्क आलं गेलं, 3Gचं नेटवर्क आलं गेलं, 4Gचं नेटवर्क आलं जाईल, परंतु शिवाजी नावाचं नेटवर्क 350 वर्ष झाली आलं आलं राहिलं कायमचं राहील. ही क्रिकेट आहे. शिवाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. आता जर आपण पाहिलं तर धाबा आले ते मात्र 0. आणि काय क्रिकेट मैदानामध्ये रंगलं. सचिन फ्लॉप ठरलाय, सुरेश आहे. इथे पडझड असेल. सुनील आता मात्र त्याला लीड केलंय. सामना अजून संपलेला नाही आहे. सुनील असेल स्ट्रायकर नंबर, नॉन स्ट्रायकरवरती सुरेश आहे. इथे आता जर पार्टनरशिप केली तर मुनावळे संघाला घातक ठरेल आणि जर ब्रेक थ्रू मिळाला तर कोळगर संघाला. एक्सिलेंट बॉलिंग, काय गोलंदाजी, सुपर गोलंदाजी शिवाजीच्या माध्यमातून. अक्रॉस दी बॅट प्रशांत शिंदे ही टेनिस क्रिकेटला लागले वेळ आहे. त्यासाठी फुटवर्क असावा लागतो, त्यासाठी नजर असावी लागते, त्यासाठी अँड मुवमेंटला ट्रॅव्हल केलं पाहिजे, चेंडूवरती आक्रमण केलं पाहिजे, तेव्हा तुम्ही सक्सेस होणार. या गोष्टी बऱ्याचशा आहेत आणि तशा पद्धतीचं क्रिकेट मैदानामध्ये रंगलंय. इथे संधी लाभली. सचिन शिंदे कॅप्टन आहे मुनावळे संघाचा. मी म्हटलं होतं हे दडपण असणार आहे दोन संघांवरती, मुनावळे संघ आणि दुसऱ्या बाजूला कोळगर. हा दबावाचा परिणाम आहे. जेव्हा तुम्ही मैदानामध्ये खेळता तेव्हा खुल्या मनानं खेळा, तेव्हा तुमचं माइंड फ्रेश हवं आणि तेव्हा तुम्हाला सामना जिंकता येतो. या ऐकूया सुमधुर संगीत डीजे. तो समोर कधी भिला नाही. भिणारा माणूस कधी धाडस करत नाही, धाडस करणारा कधी भिडत नाही. आणि ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत, आणि विरोधक नाही तर प्रगती नाही, असा सामना मैदानामध्ये रंगला आहे. कोळगर एका बाजूला मुनावळे संघ. 0.3 चेंडूचा खेळ झाला आणि 0 धाबा आणि 2 गड्यांचं पतन आपल्याला पाहायला मिळतं आहे. आता फक्त राहिला तो मात्र सुरेश, त्याच्यावरती भरोसा असेल तो नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. स्ट्राईक एंडवरती मारुती.
शिवाजी इथे मात्र चांगली गोलंदाजी करतोय. आणखीन संधी आहे इथे शॉर्ट पॉइंट मारती. आणखीन एक विकेट. मारुती जाईल पेवेलियन मध्ये. तू चल मैं आया इस प्रकार की स्थिती तिथे गेलं जाते. प्रेझेंट ॲब्सेंट सुरू आहे. पंच सुरू आहे मैदानामध्ये. तू गेला तर मी का थांबू. जबाबदारी मीच का घेऊ. ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये. आग लागले मैदानात. डीजे इथे जर आपण पाहिलं कौतुक करेन शिवाजीचं. शिवाजी मैदानामध्ये तहलका माजवतोय. 0.4 चेंडू. जबाबदारी कोळगर संघाकडनं कोणाला तरी घ्यावी लागेल. सुरेश शिंदे बॅलन्स आहे मात्र चेंडू कमी आहेत आणि चेंडू कमी धाबा जास्त आणि फलंदाज एक. त्याच्यासमोर प्रश्न अनेक कारण विकेट ठेवायचे धाबा जमवायचे आहेत. मागे कोण नाही आहे. हा भ्रम संकट इथे मांडता येईल. जबरदस्त गोलंदाजी. धावणार नाही आहे सुरेश कारण स्ट्राईक घ्यायची आहे. पण पाहतोय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आहे. डॉट चेंडू आपण पाहतोय. 0.5 चेंडूचा खेळ. एकही धाव नाही आहे. 3 गडी बाद झालेत. दडपण का घेतो कोळगर संघ हा प्रश्नचिन्ह आहे माझ्यासमोर प्रेक्षकांसमोर. हो 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 एक्सिलेंट बॉलिंग. काय क्रिकेट आहे. स्टंप आउट केलं जात आहे. पूर्ण होप्स डाऊन केलेत. स्वतःला या ठिकाणी टॉर्चर केले. इथे आणखीन एक विकेट मैदानाच्या बाहेर येते ती म्हणजे निवृत्ती शिंदे येईल. मेडन षटक. 4 विकेट. प्रेक्षक वर्गावर नुसतं शांत बसू नका. गोलंदाजी आवडली तर टाळ्या होऊन जाऊ द्या कारण हा आपल्यापैकीच एक खेळाडू आहे ज्याने चांगलं षटक हाताळले मुनावळे संघाचा. एकही धाव दिली नाही. 4 गडी बाद केलेत. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या शिवाजीसाठी. सुरेश आहे. सुनील दुसऱ्या अँगलनं खेळला. बाद झाला. परत मारुती शॉर्ट पॉईंटवरती गेला. निवृत्ती आता मात्र स्टंप आउटमध्ये गेला. एक्स्ट्रॅक्शन देखील चांगलं पाहायला मिळते. आता मात्र प्रमोद इथे अपील केली गेली आहे मात्र एकही धाव घेतली नाही आहे. दडपण पूर्णतः आहे कोळगर संघावरती. विश्वनाथ आणि सुरेशकडे ताकद आहे, कुवत आहे, क्षमता आहे परंतु कोळगर संघाच्या बाकी खेळाडूंनी त्याच्यासमोर प्रश्न ठेवला आहे. तुला धावा देखील जमवायचेत आणि विकेट देखील सांभाळायचे. माणूस एका संकटाला सामोरा जाऊ शकतो. 2 संकटाला सामोरं जायला परमेश्वर बनावा लागेल. परमेश्वराची साथ असावी लागेल. 2 संकट मैदानामध्ये. इथे ही संधी गॅप आहे. चौकारेल आणि तिथे मात्र होईल स्वागत चौकारणं. थँक्यू. धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र 4 धाब्याने सुरुवात झाली. इथे आक्रमण केलंय यावेळेस सुरेश शिंदे ऑन द फायर. आता मात्र लीड केलंय. मी म्हटलं या खेळाडूकडे ताकद आहे, कुवत आहे. त्याने हेरलं की आता मात्र थांबून चालणार नाही. येणारा हा तो काळ आहे हा गाजवावाच लागेल कारण तिथे असं खेळलं जाईल की जिंकलं तरी इतिहास आणि हरला तरी इतिहास अशी परिस्थिती आहे सुरेश शिंदे समोर. आणि 1.3 चेंडूचा खेळ झाला आहे. धावा आल्या त्या मात्र 10 धाबा. बघा क्रिकेटला रंग बदलणारा सरडा का म्हणतात, क्रिकेटला अनिश्चिततेनं भरलेला खेळ का म्हणतात. क्रिकेट इथे मैदानामध्ये चित्र बदलताना पाहायला मिळत आहे. धाबा झाले त्या मात्र धावफलकावरती 10. आणखीन इथे मात्र 1 धाव घेतले. दुसऱ्या धाव्याचा प्रयत्न. तिथे मात्र आपण पाहतोय गुड रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. 2 धाब्यांनी धावफलक सरसावला. धावसंख्या लागते 12 या अंकावरती. 12 या अंकावरती आपण पाहतोय. 1.4 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळते. धावा झाले त्या मात्र 12.
इथे जर आपण पाहिलं तर संधी लाभते, ही कॅच महत्वाची ठरेल. प्रयत्न चांगला होता, एक धाव दुसऱ्या धावेचा प्रयत्न, संधी लाभल्या मात्र चेंडू थोडासा याला म्हणतात कव्हर. बघा चेंडू होता, तिसऱ्या धाब्यासाठी कव्हरिंग केलं आणि धाबा आल्या त्या मात्र 2 धाबा आल्या त्या मात्र धावफलकावरती 14 धाबा 14 रन्स आपण पाहतो. एक चेंडू शिल्लक आहे. जे मेडन षटक पडलं ना बघा किती प्रभावी ठरतं आहे, कारण सेकंड षटकामध्ये 14 धावा आल्या. मेडन षटक न जाता 8-10 धावा जरी आल्या तरी त्या 24च्या घरात असत्या, दडपण रिलीज झालं असतं. शिवाजीनं त्याचं काम पूर्ण केलं आणि प्रमोदवरती मात्र काम पूर्ण केलं सुरेशनं. सुरेश आहे तोपर्यंत सामना जिवंत आहे. फुल टॉस दिलाय, युके टायगर्स खेळतो, भटमाडी खेळतो. हा साधा सुद्धा नाही, हा ब्रँडेड षटकार आहे. 6 धावा. बघा पहिलं षटक मेडन आलं, दुसऱ्या षटकावरती 20 आल्या. युके टायगर सारखी स्पर्धा खेळतो, भटवाडी प्रीमियर लीग खेळतो हा खेळाडू आणि त्याचा दणका दाखवलाय. ओळखतो आम्ही या खेळाडूला. बाहेर जर आपण पाहिलं तर कॉमेंट्रीसाठी आम्ही जातो आणि ओपन टेनिस क्रिकेट का खेळतो हे दाखवलं सुरेश शिंदेनं. 5 चेंडूंचा सामना केलाय, 2 षटकार 1 चौकार आपण पाहिला. 12 16 18 20 धावसंख्येवरती खेळतोय आणि आपण जर पाहिलं तर सामना केलाय फक्त 5 चेंडूंचा आणि 20 धावा जमवल्यात. आता 12 चेंडू 24 धावा. सुरेशचा काटा काढावा लागेल. आता सुरेश हा कोळगर संघासाठी गुलाबाचं फूल आहे आणि सुरेश हा मुनवळे संघासाठी गुलाबाचा काटा आहे. कोळगरसाठी ते गुलाब असेल तर मुनवळे संघासाठी तो काटा आहे. गुलाबाचा काटा काढावा लागेल तेव्हा मुनवळे जिंकेल आणि गुलाबाचं फूल जर खुलेल तर कोळगर संघ जिंकेल. ही लढत मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सुनील आपण पाहतोय. आता मात्र विश्वनाथवरती भरोसा दाखवलाय, मात्र सुनील काय करेल. इथे बॅट एज फलंदाज विशू इथे दडपणाखाली. इथूनच लीड करावा लागेल. जितकं जास्तीत जास्त सुरेश शिंदेला नॉनस्ट्राईककडे ठेवलं जाईल बेनिफिट मिळेल तितकं मुनावळे संघाला. आता मात्र ओल्ड इज गोल्ड. पॅडी शिंदे जाईल. या एक डीजे सुमधू संगीत. थँक्यू डीजे. आपण जर पाहिलं तर पेंटचं आपण पाहू शकाल योगेश पेंटकर जो रिव्हर्स षटकार लगावण्यामध्ये माहीर आहे. अलिबागचा खेळाडू असेल पंकज जाधव उर्फ माठ्या, जो ओपन टेनिस चांगल्या पद्धतीनं खेळतो. खुल्या गटातील व्यावसायिक खेळाडू आहे. तळोजाचा उस्मान पटेल दिलदार व्यक्तिमत्व असा एक जबरदस्त खेळाडू आहे. ठाण्याचा जर आपण पाहिलं तर चर्चा होईल. मात्र मैदानामध्ये सुरू आहे लढत संघर्ष. इथे पॅडी मगाशी सामना जिंकून दिला होता. नेहमी दिवाळी नसते, नेहमी जत्रा नसते, मात्र खेळ सादर करावा लागेल. आता चेंडू आपण पाहिला तर डॉट पाहायला मिळते. धावा येतील त्या मात्र 20. जितकं जास्तीत जास्त सुरेश नॉन स्ट्राईकला तितकं बेनिफिट जाईल ते मात्र मुनावळे संघाला आणि जितकं जास्तीत जास्त पॅडी धाबा घेईल ते देखील जाईल कोळगर संघाला. इथे पाहायचं संधी घेतली जाईल सुरेशला बाद काढण्याची. दोघांमध्ये ही लढत आपल्याला पाहायला मिळते. सिंगल धाव घेतली जाते. सिंगल धावेनं धावफलक सरसावलाय. 21 या अंकावरती 21 रन्स आपण पाहतोय. सुरेश आहे स्ट्रायकिंगवरती. ही 3 चेंडू खरी परीक्षा असेल सुनील भोसलेची, कारण सुरेश शिंदे आहे. शफल झालाय ऑफस्टिकवरती. आक्रमण केलंय. चेंडू कुठे आलाय. डीप लॉंग ऑनला. 6 धावा. टायगरचा टायगर आला. क्रिकेटचा खेळ सादर केला आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर वीटभट्टीवरती काम करत असणारा हा युवा ज्याला घेतलं गेलं दत्तक आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर त्याला क्रिकेट खेळण्यासाठी संधी मिळाली आणि क्रिकेटची कारकीर्द गाजवली तो बारक्या कांबळे. इथे जर आपण पाहिलं तर आक्रमण केलाय. क्षेत्ररक्षक पोचतोय की काय. कॅच निर्णायक ठरेल. सुरेश शिंदे फ्लॉप झालाय. अतिगाई संकटात नाही.
मॅच विनिंग पारी खेळायची आहे. या खेळाडूनं बऱ्याचदा कोळगर संघाची नाव डोहात बुडवली आहे. जेव्हा जेव्हा खेळत गेलाय विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवतो आणि तिथे मात्र फ्लॉप ठरतो. हिंदीमध्ये कहावत आहे, दिल ने जिसे दिल से चाहा ज्यादा उसी ने रुलाया सबसे ज्यादा. आणि यानेच रडवलं कोळगर संघाला. धावा आल्या त्या मात्र धावपालकावरती 27 धावा. ही क्रिकेट आहे, इथे तुम्हाला संयम देखील ठेवावा लागतो. तुम्ही 2 षटकार खेचले होते आणि एक षटकार आला होता. थोडंसं थांबायचं होतं कारण पूर्ण फलंदाजीचा क्रम ढासळला होता. आणि आता मात्र 5 चेंडू झालेत. ही रणनीती असते मुनावळे संघाची. एखादा फलंदाज जर धाबा झाले त्या मात्र 27. एखादा खेळाडू जर पूर्ण लयात असेल, फॉर्मात असेल तर त्याला लालच दिलं जातं कारण कुठली तरी चूक करेल. ही स्ट्रॅटेजी होती ऑस्ट्रेलियन संघाची. नेस्तनाबूत करायचा अँड्रू सायमंडला, त्याला कॉलिंग केलं जायचं, सांगितली जाईल चर्चा. उलटा चेंडू पॅडीला पाहायचंय. एक सिंगल दुसऱ्या धाब्यासाठी. इथे दुसरी धाव संपन्न केली. धावा आले त्या मात्र 2 धावेने धावफलक सरसावलं 29. आत्ता मात्र जर आपण पाहिलं तर 6 चेंडू 15 धाबा सहज. 6 चेंडू 24 देखील जमवल्या असत्या सुरेश शिंदेनं. या खेळाडूला आम्ही ओळखतो, जाणतो. मात्र प्रत्येक वेळेस या खेळाडूनं निराशा दाखवली आहे. जेव्हा सामना विजयाच्या उंबरठ्यावरती येऊन ठेपला जातो तेव्हा कुठेतरी गडबड करतो. मॅच विनिंग पारी खेळायची असेल तर तुम्हाला संयम हा ठेवावा लागेल. क्रिकेटमध्ये तुमच्याकडे संयम खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही धावसंख्या उभारली होती, तुम्ही लीड केलं होतं, तुम्ही सामन्यावरती कंट्रोल केलं होतं कारण पहिल्या षटकामध्ये मेडन गेलं. त्यानंतर पूर्णतः दडपण होतं कोळगर संघावर. मात्र सुरेशनं ते रिलीज केलं. 5 चेंडूमध्ये तब्बल 2 षटकार 1 चौकार 20 धाबा घेतल्या. दडपण आलं होतं खऱ्या अर्थानं मुनावळे संघावरती. सुनीलच्या गोलंदाजीच्या 3 चेंडूवरती दडपण परत हटलं होतं मुनावळे संघावरून. मात्र षटकारानं सुरेशनं कव्हर केलं होतं परंतु परत सुरेशच्या विकेटनं सामन्याला कलाटणी मिळाली. 6 चेंडू 15 धाबा स्क्वेअर लेग रिझनवरती खेळला आहे. इथे क्षेत्ररक्षण बघा तुम्ही मुनावळे संघाचं. मी का सांगतो, प्रत्येक गोष्टीचं विश्लेषण का करतो, एकही मिस्टेक नाही आहे. मागच्या सामन्यामध्ये कोळगर संघाच्या 11 मिस्टेक्स होत्या, मी काउंट केल्या. तिथे डबल धावा गेल्या. मात्र पॅडी शिंदेनं सामना जिंकून दिला. आता मात्र खूप वेळ दवडली आहे कारण सचिन गेला, सुरेश गेला, सुनील गेला, मारुती निवृत्ती, विश्वनाथ. आता मात्र लो अँगलला फलंदाजी आले, खालच्या टप्प्यामध्ये आले. इथे जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. डिक्लेअर झोनमध्ये 1 धाव. आता सामना इथून फिनिश होत चालला आहे. सामन्यावरती पकड निर्माण केली ती मात्र मुनावळे संघानं. धाबा आल्या त्या मात्र 31 धाबा. सामन्यावरती पकड निर्माण केली. विनंती असेल पिसाणी संघाने एक टॉस का बॉसच्या बाजूला या. पिसाणी संघाने एक टॉस का बॉसच्या बाजूला या. इथे बघा दडपण अजून देखील आहे. वाईड चेंडू, गरज नव्हती, रिलीज करायचा होता चेंडू. पॅडी करू शकतो. ज्या अर्थी मागच्या सामन्यामध्ये पॅडीने खेळ दाखवला, पॅडी करू शकतो. 3.2 चेंडू झालेत. आता 4 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे 12 धाब्यांची. 4 चेंडू 12 धावा. पुढे सरसावत मारण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोनमध्ये जेवढं खेळणार तितका फायदा मुनावळे संघाचा. चला जुना चेंडू द्या. 1 धाब्याने धावफलक सरसावला. धावसंख्या लागते आहे 33. काय घाई झाली, सचिनकडून घाई झाली. सचिन फ्लॉप ठरला, सुनील फ्लॉप ठरला, मारुती फ्लॉप ठरला, निवृत्ती फ्लॉप ठरला, विश्वनाथ 1 2 3 4 5 फलंदाज असे ज्यांनी 0 धावसंख्येवरती बाद झाले. पुढे सरसावत मांडण्याचा प्रयत्न. पूर्णतः ओळखलं या गोलंदाजानं सामना कसा पकड घेतला जाईल. एक डिक्लेअर धावा येते त्या मात्र 34. आता मात्र सामना खुला केला आहे. 2 चेंडू राहिलेत आणि धावा हव्यात त्या मात्र 10. म्हणजे 1 षटकार आणि 1 चौकार. ज्या अर्थी मागच्या सामन्यामध्ये मॅच फिनिश केली होती पॅडीनं 1 षटकार 1 चौकार, त्या षटकार चौकाराची पुनरावृत्ती गरजेचं आहे. 1 षटकार आणि 1 चौकाराची आवश्यकता असेल. इथे मात्र गोलंदाजानं हेरलंय 1 धाव. आता मात्र सामना क्लोजिंगवरती आला. 1 चेंडू आणि 9 धाबा. चला पिसानी संघ आपण टॉस्का बॉसच्या बाजूला यायचं आहे. पहिली सेमी होईल मात्र अद्याप 1 चेंडू शिल्लक आहे. काही होऊ शकतं, क्रिकेट आहे. 1 चेंडू आणि 9 धाबा. स्लोअर चेंडू केला आहे. चेंडूला इथे मात्र लाफ केला आहे. डीप लॉंग आपला कॅच ड्रॉप केले. चला कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच विन द मॅच. शिवाजी आपण लगेच इथून समोरूनच या. मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने मेडन षटक हाताळलं,
ज्यानं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय 4 विकेट्स घेतल्या. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. शिवाजी ह्या ठरलाय मॅन ऑफ द मॅच. विनंती करेन या ठिकाणी सामना